अहिल्यानगर रेल्वे सेवेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होताना दिसतंय। अनेक वर्षांचं बीडकरांचं स्वप्न आज पूर्ण होतंय। बीड ते अहिल्यानगर रेल्वेचा हा शुभारंभ आहे आणि आता बीड ते अहिल्यानगर रेल्वेचा प्रवास अवघ्या 5 तासांचा असणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या रेल्वे सेवेला हिरवा झेंडा दाखवण्यात येतोय। ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय बीडमधून। बीडकरांचं अनेक वर्षाचं स्वप्न, अनेक वर्षांचा संघर्ष आज पूर्ण होताना दिसतोय। तर आपण बघतोय की स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच बीड शहरामध्ये आता रेल्वे धावणार आहे। म्हणजे अनेक वर्षांचा जो काही बीडवासियांचा संघर्ष आहे तो आज पूर्ण झाल्याचं पाहायला मिळतंय आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बीडकरांच्या या रेल्वे सेवेला हिरवा झेंडा दाखवण्यात येतोय। ही दृश्य आपण बीडमधून बघतोय। खासदार बजरंग सोनवणे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। बीड ते अहिल्यानगर रेल्वे सेवेचा हा शुभारंभ आहे। या ठिकाणी रेल्वे स्टेशन परिसरात सजावट देखील करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित आहेत, उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा उपस्थित आहेत। आठवड्यात 6 दिवस ही रेल्वे धावणार आहे आणि बीडकरांचं अनेक वर्षांचं स्वप्न, अनेक वर्षांचा संघर्ष हा आज पूर्ण झालेला आहे। अनेक नेत्यांनी, मराठवाड्यातल्या अनेक नेत्यांनी यासाठी संघर्ष केला होता आणि हा संघर्ष आज कुठेतरी पूर्ण झाला आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सुद्धा या ठिकाणी उपस्थिती असल्याचं पाहायला मिळतंय। तर या रेल्वेसाठी बीडमध्ये अनेक आंदोलनं झाली आणि यातूनच या आंदोलनांचं फळ आज मिळाल्याचं पाहायला मिळतंय। आता अवघ्या 5 तासात बीड ते अहिल्यानगर हा प्रवास होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात आलेला आहे। बीडवासियांसाठी अत्यंत आनंदाचा क्षण आहे। अनेक वर्षांचा संघर्ष पूर्ण झालेला आहे। अगदी गोपीनाथ मुंडेंपासून ते आजपर्यंत अनेक नेत्यांनी यासाठी संघर्ष केला होता। अनेक आंदोलनं बीडच्या या रेल्वेसाठी झाली होती आणि आज अखेर बीड ते अहिल्यानगर या रेल्वे मार्गाचं लोकार्पण केलं जात आहे। बीडवासियांसाठी अतिशय आनंदाचा क्षण आहे। अनेक वर्षांपासून ज्या क्षणाची वाट बघत होते बीडवासीय, आता रेल्वे सेवा बीडमधून सुरू झालेला आहे। बीड ते अहिल्यानगर रेल्वे मार्गाचं लोकार्पण आज होतं। ही दृश्य आपण बीडमधून बघतोय। बीडवासियांची मोठ्या संख्येने गर्दी आपण या ठिकाणी बघू शकतोय। बीड अहिल्यानगर रेल्वे मार्गाचं लोकार्पण होतं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या रेल्वे सेवेला हिरवा झेंडा दाखवण्यात येतं। ही दृश्य पहिल्यांदाच बीडमधून रेल्वे धावतानाची ही दृश्य आपण बघू शकतोय। अनेक वर्षांचा बीडवासियांचा संघर्ष, अनेक आंदोलनं आणि अनेक नेत्यांच्या प्रयत्नांनंतर ही रेल्वे सेवा आज सुरू होतीये। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, धनंजय मुंडे यांच्यासह अनेक नेतेही या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय आणि स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच बीडमध्ये रेल्वे धावतीये। बीड अहिल्यानगर रेल्वे सेवेचा शुभारंभ होतोय। केंद्र आणि राज्य सरकारने यामध्ये निम्मा खर्च उचलल्याचं पाहायला मिळतंय। अहिल्यानगर ते बीड दरम्यान 16 स्थानकं असणार आहे। तर आठवड्यातून 6 दिवस ही रेल्वे धावणार आहे। अहिल्यानगर ते बीड प्रवासासाठी 5.5 तास लागणार आहे। सध्या डिझेलवर धावणारी रेल्वे कालांतराने विजेवर धावणार असल्याचंही समजतंय। अहिल्यानगरवरून ही रेल्वे सकाळी 6:55 सुटणार आहे आणि आज या रेल्वेचा शुभारंभ झाला। अहिल्यानगर ते बीड हा प्रवास 45 रुपयाच्या तिकिटात आता बीडवासियांना करता येणार आहे। 40 वर्षांपूर्वी ही मागणी झाली होती। 1995ला तांत्रिक मान्यता सुद्धा मिळाली होती। एकूण 261 पैकी 166 किलोमीटरचा हा महामार्ग आहे। आराखड्यावेळी 355 कोटी खर्च झाला आणि पूर्ततेवेळी केंद्र आणि राज्य सरकारने निम्मा खर्च उचलल्याचं पाहायला मिळतंय। अखेर बीडमधून रेल्वे धावलेली आहे। बीडकरांचं अनेक वर्षांचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे।
अनेक आंदोलनं, अनेक संघर्ष या रेल्वेसाठी करण्यात आले होते आणि आज अखेर बीडकरांचं स्वप्न पूर्ण होतंय। या रेल्वेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून केलं जातंय। या ठिकाणी अनेक बीडवासियांची गर्दी पाहायला मिळते। बीड ते अहिल्यानगर रेल्वेचं हे लोकार्पण आपण बघतोय। बीडकरांची स्वप्नपूर्ती झाली असं म्हणायला हरकत नाही। 50 वर्षे बीडकरांनी, बीडच्या जनतेने यासाठी लढा उभारला होता आणि आज तो लढा बीडकरांचा यशस्वी झालेला आहे। तुम्ही माझ्या या बाजूला पाहू शकता की कशा पद्धतीने हे सर्व बीडकर जे आहे आनंदाने भारावून गेलेले आहे आणि या प्लॅटफॉर्मवरती आजपर्यंत जो प्लॅटफॉर्म निर्मनुष्य होता, ज्या ठिकाणी जंगल होतं पूर्ण, त्या ठिकाणी आता रेल्वे स्थानक बनलेलं आहे। या रेल्वे स्थानकावरती तुम्ही पाहू शकता हे सर्वसामान्य बीडकर आहे जे आपला आनंद व्यक्त करताय। बाबा इकडे हे बाबा आहेत। बाबा या ठिकाणी आले। बाबा पहिल्यांदा रेल्वे चालली बघा। हा, खूप छान झालं। पहिल्यांदा रेल्वे आली आपल्या बीडला, विकासाची गंगा आल्यासारखी झाली। बरं झालं। नमस्ते। काही दिवसाचा स्वप्न आमचा पूर्ण झाला, आज आनंद झाला। अजित दादा जिंदाबाद। अच्छा, काय पहिली रेल्वे आली, विकास स्वप्न पूर्ण झालं बीड जिल्ह्याचं। स्वप्न पूर्ण झाले बीड जिल्ह्यावासी, बीड जिल्ह्यावासी स्वप्न पूर्ण झाले। स्वप्न पूर्ण झालं बीड जिल्ह्याचं आता। हा, आनंद आहे, आनंद। ऊसतोडांचा जिल्हा म्हणून ओळखला जायचा, आता रेल्वे आली या जिल्ह्यात। बहुत आनंद हो गया हमको आके, बहुत अच्छा लग रहा है। तर हे तरुणाई आहे, तुम्ही पाहू शकतात की विकासाची गंगा आमच्या बीडमध्ये आलेली आहे। अशा पद्धतीच्या भावना ज्या आहेत या बीडकरांच्या आहेत आणि ही जाणारी विकासाची गंगा वाहणार आहे। आता ही माझ्या पाठीमागे जी रेल्वे चालली आहे, तर ही रेल्वे नसून ही बीड जिल्ह्यासाठी विकासाची गंगा आहे असं मत देखील आता या ठिकाणी जे बीडकर आहे ते व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। कॅमेरा पर्सन अमोल वाघुलेसह मी सचिन शिरे, पुढारी न्यूज बीड। तर बीडवासियांसाठी अत्यंत आनंदाचा क्षण आहे। गेल्या 50 वर्षांचा त्यांचा संघर्ष आज पूर्ण झालेला आहे। बीड अहिल्यानगर रेल्वे मार्गाचं लोकार्पण करण्यात आलेलं आहे। या रेल्वे सेवेसाठी अनेक आंदोलनं झाली, बीडवासियांकडून संघर्ष करण्यात आला आणि अखेर 50 वर्षांनंतर बीडमध्ये ही रेल्वे सेवा सुरू झालेली आहे। या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत याचं लोकार्पण करण्यात आलं।